बॅटिंग मार्गमध्ये दीपक नॉसलर रमेश, गोलंदाज जीवन. पहिलाच बॉल लोअर फुलटॉस होता, क्रॉस लाईन फटका सजवायचा होता. ओहो, क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाचे आहे. क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाची आहे, ती जुळत नाहीयेत. रमेशचा खेळ संपलाय. गोल्डन डक बॅक टू पविलियन पाहायला मिळतो. फलंदाज रमेशचा खेळ संपलाय. पहिला धक्का. नवीन बॅटर पाहायला मिळतो नक्की अंकुश. पहिलाच बॉल होता, घाई अति घाई संकटात नाही असं पाहायला मिळतंय मित्रांनो. घाई करून दाखवली. पहिलाच बॉल मध्ये गोल्डन डक. तो नॉन स्ट्राईकला बॅटर होता रमेश, हा मात्र बाद झाला. येस, पुढील बॉल जीवन बॅटिंगला पाहायला मिळतो नक्की दीपक. ओहो, इथे सुद्धा नक्की यष्टांचा मारा पाहायला मिळतोय. फलंदाज गॉन. इथे पाहुशाल गोलंदाजी मात्र जबरदस्त बांदलवाडी संघाकडनं पाहायला मिळते. धारदार गोलंदाजी. धक्का पाहायला मिळतो, बॅक टू बॅक दुसरा. सलामीर जोडी तंबूच्या आसरेला, डगआउटच्या आसरेला परतली आहे. दुसरा धक्का शून्यावरती लागलाय. दुसरा धक्का. नवीन बॅटिंग मार्क मध्ये पाहायला मिळतो नक्की जबरदस्त गोलंदाजी बांदलवाडी संघाकडनं पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच शितपाडा विपक्ष नक्की जे की खुडशर आपण इनिंग नंतर नक्की त्या पहिल्या इनिंग नंतर टॉस साठी यायचंय. येस, गोलंदाज जीवन बॅटिंगला अशोक. इथे सुद्धा नगर टॅप करायचा होता आडवा बॅटने. बॉल चाललाय नक्की 30 सर्कल मध्ये. क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता नक्कीच. एक सिंगल तर नक्कीच कंप्लीट. धाव फलकावधी 1 ऑन द बोर्ड. एक धाव फलकावधी 2 गडी बाद 1 धाव संख्या पाहायला मिळते आहे. ती चिल्लारवाडी या संघाची जना भगत सरपंच साहेबांनी प्रोत्साहित केलेला संघ पाहायला मिळतोय. तर त्यांच्या अगेन्स्ट नक्कीच पाहुशाल बांदलवाडी हा संघ पाहायला मिळतोय. यस, गोलंदाज सज्ज जीवनसाठी. इथे मात्र नक्कीच पाहू शकाल चांगला बॉल पाहायला मिळतोय. फक्त स्लाइस दिली गेली, बॉल निघून चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा बॅटर नक्कीच फलंदाज अंकुशच्या बॅट मधनं आलाय. या बॉलवरती चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आले. 9 पुढील बॉल. ईश्वर क्रॉस लाईन फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. ओहो, इथे मात्र पाहू शकाल डायरेक्ट हिटची गरज नाही आहे. इथं पिकअप गॅदर अँड थ्रो. जबरदस्त गोलंदाजी पहिले षटक नक्की जीवनच्या माध्यमात हाताळलंय. 3 गडी बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय गोलंदाज जीवन. पहिले षटक समाप्त. 3 गडी बाद 9. चिल्लारवाडी संघ.
जस्ट धावसका धाव फलकमध्ये नक्की इथं पाहायला मिळते 9 धावा दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. निशांत हा गोलंदाज पाहायला मिळतोय. वाईट प्लस टोटल 2 धावा धाव फलकामध्ये नक्की जुळले जातील. या दोनच्या साह्यानं धाव फलकामध्ये धावा पाहायला मिळतील. 11 धावा 11 ऑन द बोर्ड. पिचिंग लाईन थोडीशी नक्की चुकीची राहिली निशांच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच जे की कुठचे द्विपक्ष त्यांना फाईट देईल. मानस स्फोट शितपाडा आपण पहिल्या इनिंग नंतर नक्की टॉस साठी येऊन थांबायचं आहे. इथे मात्र नक्की चांगला फटका चांगला आहे. फटका लाजवाब आहे. बॉल चाललाय नक्की बॉन्ड लाईनच्या दिशेला. बॉल सीमा पार. कैलासवासी हिराबाई बुधाजी जुमाल स्टँडला सलामी देत. बॉल सीमा पार. चौकार. 4 धावा चौकार. धावसका पाहायला 15. पुढील बॉल गोलंदाज सज्ज. इथे नक्कीच पाहू शकाल टॅप केले बॉलला चांगला फटका आहे. डीप मध्ये क्षेत्र येतात. एक धाव तर नक्कीच कंप्लीट केली गेली आहे. धावसका धाव फलकावरती पाहायला 16 धावा. अजून किती करतील गोळा हे सुद्धा नक्की तितकंच पाहणं गरजेचं आहे. 16 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. वाईट बॉल पाहायला मिळतो. वाईट बॉलच्या साह्याने धावसका धाव फलकावरती नक्की 17 धावा. गतीचा बॉल पाहायला मिळतोय. जबरदस्त बॉल पाहायला मिळतोय. इथे मात्र नक्की फटका पाहू शकाल. मिस टायमिंग होता परंतु डीप मध्ये क्षेत्रक्षेत्र जात होते. सेल साठी गेले नाहीयेत. एक धाव नक्की जुळली जाईल. एका धावेने धाव फलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळतोय. 18 याकडे वरती. दुसरं षटक मार्गस्थ निशांतच्या माध्यमातून 18 धावा. पुन्हा व्हाईट प्लस नक्की टोटल 2 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतील. खराब इथे मात्र फिल्डिंग आहे. फिल्डिंग मात्र नक्की जर चांगली करावलं विकेट किपर आहेत तिकडे तुकारामच्या माध्यमातून. हे थोडं चुक्या आहेत. त्या चुकांना मात्र लगाम लावावा लागेल. धावसका धाव फलकावरती नक्की 20-20. ओहो सरळ पाठा मात्र फटका सजवायचा होता. एक सिंगल कंप्लीट. फेकी खराब. इथे थ्रो ओव्हर थ्रोच्या रन्स तुझा मानले जातील. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावासाठी टोटल 2 धावा धाव फलकावरती नक्की जुळल्या जातील. या दोनच्या साह्याने धाव फलकावरती धावा पाहायला मिळतील. 22 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. यस पुढील बॉल वाईट बॉल. नक्कीच मला तर वाटतं नक्कीच पाहू शकाल. मला तर वाटलं भांबरे सर अजून 2-3 टप्पे पडतायत की काय या बॉलचे. भरपूर मोठी ओव्हर पाहायला मिळते. 9 बॉल टाकले गेलेत. गोलंदाज पुणे निशांत थोडासा नक्कीच महागडा ठरतोय या बांदलवाडी संघाकडनं.
राऊंड विकेटने आलेत. पुन्हा एकदा ओहो, पुन्हा एकदा धावा मिळतील. अवांतर धाव. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धाव फलकावरती. भरपूर महागडे 10 बॉल टाकलेत. अजित सर नक्कीच कानमंत्र देताना गोलंदाजाला वाईट बॉल आहे. अजित सर नक्कीच मनामध्ये सांगतायत भरपूर मला तू आज दमवले गोलंदाज, कारण नक्की पावशाल 5 वाईट टाकलेत. ओव्हर मोठी आहे. पुढील बॉल इथे मात्र नक्की पावशाल डॉट बॉल. षटक क्रमांक झालाय नक्की दुसरा समाप्त. 2 षटक अखेरीस पहाड मध्ये. 24 ऑन द बोर्ड. 24 धावा धाव फलकावरती. तिसऱ्या षटकाला झाले सुरुवात. अंकुश शॉर्ट आर्म पूलवरती शॉर्ट आर्म कूल केला गेलाय. बॉल चाललाय नक्की लॉंग लेगच्या रिझन मध्ये. क्षेत्रक्षक येतात डीप. त्यांना मात्र माफू शकाल बीट करून बॉल निघून चाललाय सीमा पार. चौकार 4 धावा. आदिवासी सरपंचाच्या यस. पुढील बॉल पुन्हा गोलंदाज सज्ज. ओहो, इथे सुद्धा नक्कीच पावशाल चाबूक शॉट फटका. फिल्डर आहेत तिकडे. तलवारी सारखं पाठ फिरवली होती तिकडे. क्षेत्ररक्षक होते डीप मध्ये. त्याने केलेला ये चूक आहे. फलंदाज गॉन. बॅटर बॅट होतोय. अशोकचा मात्र खेळ संपलाय. धाव फलकावते 28 पाहायला मिळते. बॅटिंग मार्क मध्ये आता मात्र मिलिंद पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा अंकुश. मिलिंद साठी इथे लाईन चांगली. पहिल्या बॉल मध्ये विकेट. दुसऱ्या बॉल मध्ये डॉट बॉल. थोडासा आत्मविश्वास पाहायला मिळतोय. चांगला आहे. पहिल्या बॉल चौकार, त्यानंतर नक्कीच विकेट, त्यानंतर डॉट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते नक्कीच. पहिला बॉल चौकार जाऊन सुद्धा नक्कीच पाहू शकाल गोलंदाजानं मात्र नक्कीच चांगलं कमबॅक केले गेलेलं पाहायला मिळतंय अंकुशच्या माध्यमातून. इथे स्क्वेअरचा फटका. अप्रतिम ड्राईव्ह. चांगला ड्राईव्ह. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न डीप मध्ये क्षेत्रक्षक येत आहे. दुसऱ्या धावासाठी 2 धावा धाव फलकावरती नक्कीच कंप्लीट. या 2च्या साह्यानं धाव फलकावरती धावा पाहायला मिळतील. 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धाव फलकावरती. बॉल चला बॅकवर्ड पॉइंटला.
हे षटक क्रमांक झाले नक्की तिसरं समाप्त 3 षटकाखेरीज धावस का पाहायला मिळते नक्की 7 धावा या ओव्हर मध्ये आल्यात. धावस का 31 31 ऑन द बोर्ड 31 धावा. चौथ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाज इथे मात्र पाहू शकाल खाया पिया कुचर गिलास थोडा आठाना. टोटल 5 धावा धाव फलकावते नक्की जुळल्या जातील. खराब क्षेत्ररक्षण खराब गोलंदाजी पाहायला मिळते. खराब लाईन या धावा मित्रांनो एक्स्ट्रा रन्स पाहायला मिळतील. मित्रांनो एक्स्ट्रा रन्स तुम्हाला महागात पडू शकतात ज्यावेळी तुम्ही नक्कीच बॅटिंगसाठी उतराल. पुढील बॉल मोतीराम गोलंदाज. पुन्हा एकदा नक्कीच पाहू शकाल वाईड बॉल. या मॅचला नक्कीच भरपूर वाईड पाहायला मिळते मित्रांनो. पुढील बॉल इथे शॉर्ट ऑफ लेनचा फटका मिस टायमिंग. नो बॉल आहे. थ्रो गोलंदाजी यस. गोलंदाज होईल कॅन्सल. नो बॉल. पंच रन घेतलाय ना. धावस का धाव फलक 39. चला नवीन गोलंदाज कारण थ्रो गोलंदाजी पाहू शकाल स्पर्धा आहे उच्च कोटी शैलीची. इथे मात्र नक्कीच पाहू शकाल आणि त्या स्पर्धेसाठी नक्कीच नियम सुद्धा प्रोटोकॉल सुद्धा नक्कीच इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल ICC चे सर्व नियम या टुर्नामेंटला आहेत मित्रांनो. प्रकारचा बॉल ऑन साइडला फटका दमदार आहे. फटका लाजवाब आहे. फ्री हिट वरती कसा फ्री हिट वसूल केला गेलाय. काशीनाथच्या बॅट मधनं फ्री हिट वरती हा फ्री हिट मात्र चांगला मात्र वसूल केला गेलाय. या चौकारच्या मदतीने धावसिका मात्र पुढे जाताना पाहायला मिळते आहे. 43-43 ऑन द बोर्ड. 43 धावा. भरपूर महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 9 दुसऱ्या षटकामध्ये 15 त्यानंतर 7 त्यानंतर मोतीराम त्यानंतर नो टाकले. आता कालुराम हा गोलंदाज पाहायला मिळतोय. यस गोलंदाज सज्ज. इथे सुद्धा नक्कीच पाहू शकाल चांगला बॉल नाहीये. पुन्हा एकदा चांगला बॉल नाहीये. वाईड बॉल भरपूर नक्कीच पाहू शकाल गोलंदाजी खराब राहिली गेली आहे. विचार केला जाईल तर वारंवार नो बॉल वाईड तर अतिरिक्त भरपूर आहे. 8 वाईड टाकले गेलेत आजच्या या इनिंग मध्ये. पुढील बॉल काम फिट. परत 2 धावा धाव फलकावरती नक्की जुळल्या जातील. स्कोर कार्ड वरती धाव का पाहायला मिळते 46 धावा धाव फलकावरती. चला नेक्स्ट मॅच टॉस साठी रिपोर्टिंग करायचं JK खुर्शीद शितपाडा. चला मानसपोर्ट शितपाडा शरद केवारे JK खुर्शीद रवी हिंदोळा. चला टॉस साठी पुढील बॉल कालुराम. इथे स्टेप आउट झाले होते. आडवा बाटे चांगलाचा फटका क्षेत्ररक्षण डीपचे येत आहेत. पुन्हा एकदा रन्स मिळतील. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. या 2च्या साह्याने धाव फलकामध्ये धावा पाहायला मिळतील. 48-48 ऑन द बोर्ड. टोक रक्षिंग यॉर्कर इथे मात्र वापरला गेला होता. याच प्रकारे गोलंदाजी करावलेली खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. फिल्डिंग थोडीशी खराब आहे आणि नक्कीच गोलंदाजी सुद्धा नक्कीच खराब राहिली गेली. आतापर्यंत नक्कीच विचार केला जाईल तर स्कोर आमचे मित्र सांगतायत भामरे सर 48 धावा 8 ते 9 वाईट टाकले गेलेत.
एक धाव तर नक्की जुळत एका धावाने धाव फलक जाते 49 49 ऑन द बोर्ड 49 धावा धाव फलकावरती 9 वाईड आणि 1 नो बॉल गोलंदाज ते मात्र काळूराम इथे हा ट्रॅकरचा बॉल अक्रॉस द लाईन फटका इन थ्रू दी गॅपने बॉल ट्रॅव्हल झालाय बॉल निघून चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर हा आदिवासी सरपंच चषक चौकार 4 धावा थँक्यू धन्यवाद डीजे धाव फलकवते पहामध्ये नक्की 53 धावा एक बॉल आहे शिल्लक एक चेंडूची मात्र नक्कीच पाहू शकाल शिल्लक आहे या इनिंग कारण नक्कीच भरपूर पाहायला मिळते मित्रांनो भरपूर नक्कीच पाहू शकाल वेळ लावला या इनिंगला इथे पुन्हा एकदा चांगलाचा फटका पाहू शकाल बॉल चाललाय नक्की फॉलिंग स्विपचा प्रयास बॉल निघून चाललाय बॉन्डलाईनच्या बाहेर बॅक टू बॅक 2 चौकार आलेत बॅटर काशीनाच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 चौकार धाव फलकावरती 57 आणि जिंकण्यासाठी 58 धावांची गरज 24 बॉल 58 चला टॉस साठी यायचंय शीतपाडा टीमचे कॅप्टन जे के कुडशेट टीमचे कॅप्टन्स आपलं सहर्ष स्वागत असेल धन्यवाद यस 2 गोलंदाजाने सर नक्कीच 11 चेंडू टाकले एक गोलंदाज टब्बल निशाने 11 चेंडू हाताळले जबरदस्त नक्कीच पाहू शकाल पाहायला मिळालं 57-58 टार्गेट असेल चला टॉस साठी यायचंय येस रघुनाथजी वाघ साहेबांना विनंती होती त्यांच्या हस्ते टॉस केला जाईल येस एका बाजूला नक्कीच आदिवासी सरपंच चषक आहे दुसऱ्या बाजूला नक्कीच आदिवासी कला क्रीडा अश्विन शहापूर असं लिहिलंय येस कॉल करतील रघुनाथ वाघ साहेबांचे असते टॉस सरपंच चषक कॉल आणि आदिवासी अश्विन शहापूर असं नक्कीच कॉल आलाय नक्कीच रवी सर टॉस जिंकला काय डिसिजन असेल फिल्डिंग करता निर्णय घेतलाय जबरदस्त तुमच्याकडे सगळ्यांनी सकाळी सत्रामध्ये चांगला मॅच राहिली तुमची आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय समोरचा संघ नक्कीच शितपाडा शरद केवर आणि टीम त्याच्यासाठी तुम्हाला बॅट बोलली आजच्या दिवसामध्ये समोरच्या संघाला नक्कीच कितपर्यंत रोखाल टार्गेट आकडा द्या 35-40 परत थँक्यू सो मच यस देवा टॉस जिंकला टॉस इम्पॉर्टंट होता टॉस जिंकला असं तर काय घेतलं असता की आम्ही सुद्धा बिल्डिंग घेतली असती पण मनाच्या विरोधाला बॅटिंग करायची आहे समोरच्या संघाने नक्कीच पावसाला एक कुर्शत आहे मातबर संघ समोरच्या संघाने सांगितलं 35 पर्यंत तुम्ही टार्गेट कितीचा द्याल नक्कीच 50+ जाण्याचा प्रयत्न करू इथे पावसाल मागच्या सामन्यामध्ये नक्कीच पावसाल थोडासा प्रेशर आला होता पण तो नक्की शरद केवरती विश्वास दाखवला संपूर्ण टीमने सगळ्यांना माहित होतं की तो ते राहिले तर मॅच फिनिश करू कशा प्रकारे पाहता शरद केवर यांच्याकडे एक तुमच्याकडे लीडर आहे ते भरपूर अनुभव आहे त्यांच्याकडे कशा प्रकारे पाहताय तुम्ही नक्कीच चांगली बॅटिंग झाली या मॅच मध्ये चांगली बॅटिंग व्हावी हीच इच्छा यस थँक्यू सो मच जे के कुडशत वन द टॉस इलेक्टेड टू फिल्डिंग बॅटिंग साठी मानस स्पोर्ट्स शितपाडा थँक्यू
पहिलाच बॉलवरती मिस टायमिंग, पहिलाच बॉलवरती झेल पकडला गेला रमेशच्या माध्यमातून गोलंदाज आणि धक्का पाहायला मिळतो नक्की पहिला फलंदाज निशांतचा खेळ संपवलाय. क्रिकेटचा खेळ हाय हिम्मत वाला आई गाव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे थँक्यू सो मच डीजे. ऐकविरा साऊंड सिस्टीम अबर जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते संपूर्ण टीम. महेशजी डिंगोरे आणि त्याचबरोबर नक्कीच पाहू शकाल विक्रमजी डिंगोरे. ऐकविरा साऊंड सिस्टीम हा आवाज क्लेरिफिकेशन देण्याचं काम मात्र नक्कीच पाहू शकाल नक्कीच ऐकविरा साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. रमेश पाहायला मिळतोय मैदान मात्र पाहू शकाल. या स्पर्धेमध्ये मागच्या आठवड्यामध्ये गोठेकर प्रीमियर लीग ही झाली. सातत्याने 40+ असेल या मैदानामध्ये होत आहेत. चांगली स्पर्धा राबवत आहेत कारण मैदान मात्र नक्कीच पाहू शकाल पूर्ण हंगामासाठी पॅक असतो मित्रांनो मैदान. यस आंबेली गावचे गोड व्यक्तिमत्व नक्की सोपानजी मोरे साहेबांच्या शुभागमन झाले. ग्रुप ग्रामपंचायत माचवणे सदस्य माजी सरपंच सध्याच्या घडीला तथा सदस्य आहेत. या सोपानजी मोरे यांना विनंती होता आपण मुख्य मंचावरती स्थान बनवायचं आहे. इथे मात्र जाऊया मॅचकडे. तिथे मात्र नक्कीच चौकार ठोकला गेलाय 4 धावेंसाठी. 4च्या साईने धावसिका पुढे जाताना पाहायला मिळते आहे. 4 4 ऑन द बोर्ड. इथे मात्र फटका चांगला आहे परंतु मात्र पाहू शकाल ओहो जजमेंट चुकीची राहिली गेली आहे. जजमेंट चुकीची राहिली आहे. 2 धावा कंप्लीट. आज झेल कॅरी करायचा होता. धावसंख्या धाव फलकापती 6 धावा 6 ऑन द बोर्ड. एक गडीवा 6 पाठलाग करायचा आहे नक्की. 58चा टार्गेट आहे बांदलवाडी संघ. नक्की डॉट बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या साईने जाऊ पाहायला मिळते नक्की 6 धावा. पुन्हा एकदा नक्की विकेटच्या दिशेने आणि विकेट पाहायला प्राप्त होते. फलंदाज आकाशचा मात्र खेळ संपवलाय. यस थँक्यू सो मच. नवीन बॅटर श्रीनाथ पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज. इथे सोनगीत फटका लाजबाब आहे. फटका मिस टायमिंग आहे. फटका मिस टायमिंग. झेल मात्र कॅरी होतोय. फलंदाजाचा नक्की श्रीनाथ आले. श्रीनाथ गेले. वरमोर धक्का लागलाय. अंकुश अंकुश आउट होत आहेत. क्रिकेटचा खेळ हाय हिम्मत वाला आई गाव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा आदिवासी सरपंच चषक जय गोठेकर गावचा. यस थँक्यू धन्यवाद डीजे.
धावसक धाव फलकामध्ये नक्कीच पाहू शकलं. इथे अंकुचा मात्र खेळ संपलाय. 3 गडी बाद धावसक धाव फलकावरती 6 धावा. 58चं टार्गेट आहे, त्याचा पाठलाग करताना नक्कीच पाहू शकाल. पुढील बॉल इथे मात्र नक्कीच पाहायला मिळतो. फटका मात्र जबरदस्त आहे. बॉल निघून चालला नक्कीच सीमा बाउंड्री लाईनच्या बाहेर. या बॉल वरती नक्कीच षटकार आलाय. गुड्डे घर करतो आयोजन स्पर्धेचा. करतो आयोजन स्पर्धेचा, करतो आयोजन स्पर्धेचा. आहे थरार तिकीट सामन्यांचा बक्षीस आहे लाख मोलाचा. बक्षीस आहे लाख मोलाचा. धाव संख्या धाव फलकावरती पाहायला मिळते 12. आणखीन एक चांगला फटका पाहायला मिळतोय. तिथे मात्र नक्कीच बॉलने मारले कल्टी, बॉल झाले पलटी. 2 फिल्डर होते, त्यांना बीट करत बॉल निघून चाललाय सीमा पार. चौकार. बॉल अडवायचा होता. छोट्या छोट्या चुका नक्की तुम्हाला महागात पडू शकतात मित्रांनो. त्या चुका आहेत, त्या चुकांना कुठेतरी नक्की लगाम लावावं लागेल. कारण इथे प्रत्येक रन्सला किंमत आहे क्रिकेटमध्ये, प्रत्येक बॉलला किंमत आहे क्रिकेटमध्ये, प्रत्येक क्षणोक्षणी प्रत्येक मिनिटाला किंमत आहे. वाईट बॉलच्या साह्याने धाव संख्या पाहायला मिळते 17 याकडे वरती. 58चा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज मिलिंद आहे. इथे मात्र उडवलाय बॉलला. प्रयत्न मात्र चांगले होते, परंतु बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. खेळाडू पक्षाला सलामी देत हा येतोय लेट फन थेट. बॅटर जीवनच्या बाट मधनं हा जीवनदायी षटकार 6 धावा. या स्पर्धेला मोठा हातभार गणेश कांबळी या दादाचा. गणेश कांबडी या दादाचा, गणेश कांबडी या दादाचा. धावसक धाव फलकावरती पाहायला मिळते 23 धावा धाव फलकावरती. नो बॉल. नो बॉल मात्र नक्कीच घोषित केलं गेलाय. नो बॉल. धावसक धाव फलकावरती एकने पुढे जाईल. 24 फ्री हिटची चान्स बनली आहे. फ्री हिटची चान्स वरती नक्कीच मोठा फटका खेळावा लागेल. फटका मात्र सजवावा लागेल. पुढील बॉल इथे मात्र नक्कीच चांगला फटका, चांगला आहे फटका, लाजवाब आहे फटका. चाललाय सीमा पार. षटकार 6 धावा. प्रथमच आदिवासी संघासाठी मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर, मॅन ऑफ द सिरीज टू व्हीलर. भव्य आयोजन सामन्यांचा चर्चा गावागावात होणार. चर्चा गावागावात होणार, चर्चा गावागावात होणार. धावसक धाव फलकावरती पाहायला मिळते 30 ऑन द बोर्ड. 30 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. मॅच ऑन गेम ऑन. 13 बॉल 28चं समीकरण अजून जिंकण्यासाठी बांदलवाडी संघ जीवनदायी षटकार, चौकार, त्यानंतर नक्कीच बॅक टू बॅक 2 षटकार. पुढील बॉल मिलिंद जीवनसाठी. ओरबीचा बॉल ब्रह्मास्त्र वापरलं गेलं होतं. षटक क्रमांक झाला नक्की दुसरं समाप्त. धावसक धाव फलकावरती पाहायला मिळते आहे 30. अजूनही 12 बॉल 28 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 12 बॉल 28. पुढे या नेक्स्ट मॅच जे काही खुडशेत आणि त्यांना फाईट देताना पाहायला मिळेल. मानसपूट शितपाडा पण दोन्ही संघांनी नक्की तयार राहायचंय. नेक्स्ट मॅच आपली असेल. चला गोलंदाज लवकर कोण आहे विनंती. फिल्डिंग करणारी टीम चिल्लारवाडी काशीनाथ येतोय हा गोलंदाज.
गोलंदाज सज्ज. ओरपीचा बॉल पुन्हा एकदा उडवलाय, बॉलला चांगला फटका, इंटरव्ह्यू दी गॅप, बॉल चाललाय सीमा पार. हा संघर्षमय करणारा बॅटर श्रीनाथच्या बॅट मधनं हालाय नक्की चौकार. मॅच ऑन गेम ऑन अजूनही नक्कीच पाहू शकाल. सामना अजून सोडला नाही आहे, कारण मी अजून जिंकलो नाही आहे याचं उत्तर मात्र नक्कीच या बॅटरनं दिलाय. धाव फलकावरती जाऊन पोहोचली आहे 34. या शहापूर तालुक्यात बोलबाला इथे मात्र चांगला फटका आहे. एक धाव कंप्लीट. बॅटिंग मध्ये जीवन असेल. पुढील बॉल नो बॉल. फ्री हिटची चान्स बनली आहे. फ्री हिटची चान्स मात्र बनली आहे. छत्तीस धावा धाव फलकावरती. 10-22 समीकरण आहे. फ्री हिटची चान्स पुन्हा एकदा बनली आहे. 10 बॉल 40 इक्वेशन समीकरण. गोलंदाज काशीनाथ फ्री हिट वरती अक्रॉस द लाईन. अडवा बॅटने चांगला फटका दमदार आहे. बॉल निघून चाललाय. नशीब तिकडे साथ देत नाहीये. आउटफील्ड तिकडे आहे. फास्ट बॉल निघून चाललाय नक्की सीमा पार चौकार. धावसंख्या 40. हाय हिम्मत वाला आई गाव देवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. थँक्यू. 9 बॉल 18 धावांची गरज. 9 बॉल आणि 18 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. जीवनने मात्र नक्कीच मॅचला वापसी करून दिलेली, कारण नावातच जीवन आहे. मी माझ्या संघाला एकटं पडवून देणार नाही आहे याचं काम मात्र बांदरवाडी संघाच्या या बॅटरनं केलं गेलं आहे. फलंदाज आहे जीवन. 58चा पाठलाग करणार उतरला संघ. 9 बॉल 18 धावांची गरज. बॅटिंग मार्ग मध्ये जीवन. जीवनची बॅट बोलली आजच्या मॅच मध्ये. स्लोवन गतीचा उडवलाय बॉलला. ऑन साइडचा क्षेत्रक्षण येतोय. एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा खराब क्षेत्रक्षण फंबलिंग. 3 धावा कंप्लीट. या 3च्या साईने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. 43. 8 बॉल 15चं इक्वेशन आहे. 8 बॉल 15चं इक्वेशन. बॅटिंगला आता मात्र श्रीनाथ पाहायला मिळतो. हा बॅटर त्याच्या बॅटमध्ये नक्कीच पाहू शकाल 5 धावा आल्यात. इथे सुद्धा नक्कीच चांगला फटका चांगला आहे, पण तो फिल्डर येतात डीप मध्ये. ते बनतील दर्शक. मॅच ऑन गेम ऑन. 58चा पाठलाग करायचा आहे. माझं नाव आहे श्रीनाथ. जर जीवन सुद्धा नक्कीच मारू शकतो तर मी का नाही याचं उत्तर मात्र दिलंय. या बॅटरनं श्रीनाथच्या बॅट मध्ये आलाय तगडा बिग ब्लास्ट षटकार. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मत वाला आई गाव देवीच्या आशीर्वादाने थँक्यू सो मच. जीवन खेळतोय 29 या आकड्यावरती. श्रीनाथ 11 वरती खेळतोय. धावसंख्या 49. पुढील बॉल पुन्हा एकदा नक्कीच अक्रॉस लाईन फटका आहे. क्षेत्रक्षण डीप मध्ये येत आहेत तो पर्यंत. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. फंबलिंग चूक पाहायला मिळते. चुकीला माफी नाही आहे. फक्त न फक्त चुका घडत आहेत फिल्डिंग करणाऱ्या टीम. धावसंख्या 51. 6 बॉल 7चं इक्वेशन आहे. 6 बॉल 7. 58चा टार्गेट आहे आणि त्याच्यामध्ये आता मात्र 6 बॉल 7चं इक्वेशन. चला फिल्डिंग करणारी टीम फिल्डिंग लावून घ्यायचे. 6 बॉल 7चं इक्वेशन.
पुढील बॉल गोलंदाज सज्ज हिरामन सरळ बॅट मात्र फटका सजवला स्ट्रेट डाऊन करून फटका पाहायला मिळतोय आणि बॉल निघून चाललाय सीमा पार चौकार. आई गावडे स्पोर्ट्स गोठे घर करतो आयोजन स्पर्धेचा. थैंक यू सो मच डीजे. ना कद बड़ा ना पद बड़ा, ना कद बड़ा ना पद बड़ा, जो मुसीबत में लड़ा वो सबसे बड़ा. लहरों से लड़कर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों के कभी हार नहीं होती. 58चं टार्गेट इनॅट नंबर नक्की 5 वरती तो फलंदाज आला आणि त्याने मात्र जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. त्याच्या बॅट मध्ये धावा आल्या. दोन धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. 58 धावा सुद्धा चेस होऊ शकतात. 34 वरती खेळतोय बॅटर जीवन. अनस्टॉपेबल बॅटिंग पाहायला या सीझनचा सर्वोत्कृष्ट खेळ म्हणावा लागेल बांदलवाडी संघाकडनं जीवनच्या माध्यमातून. तर गोलंदाजी सुद्धा नक्की जबरदस्त राहिली जीवनच्या माध्यमातून. 2 रनआउट एक विकेट टोटल 9 रन मात्र नक्कीच खर्च केले गोलंदाजी करता बिलेस. परंतु मात्र जबरदस्त बॅटिंग मात्र अप्रतिम राहिली गेली आहे. पुढील बॉल हिरामन बॉल मात्र नक्कीच स्टंप वरून जातोय. हा बॉल मात्र नक्कीच चांगला. 3 बॉल 2चं समीकरण आहे. 3 बॉल 2 पुन्हा एकदा सामना रंगतोय. 3 बॉल 2चं समीकरण. गोलंदाज सज्ज पुन्हा एकदा हिरामन. चांगलासा फटका पाहायला मिळतोय नक्कीच. एक तर कंप्लीट. 2 बॉल 1च धावेची गरज. 2 बॉल 1 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. दोन बॉल 1 धावेची गरज. बॅटिंग मार्ग मध्ये जीवन पाहायला मिळतोय. फिल्डिंग करणार टीम. 2 बॉल 1 धावेची गरज. जीवन बॅटिंगला. इथे दांडी गोल होती आई मॅचला पुन्हा एकदा कल्टी. 1 बॉल 1 धावेची गरज. चला नवीन बॅटर. चला टीम बिल्डिंग करू नका मित्रांनो. अजूनही नक्की 3 सामने खेळवायचे आहेत. फिल्डिंग करणारी टीम तुकाराम पाहायला मिळतोय. परंतु नक्की जीवन मात्र नक्की चांगली बॅटिंग पाहायला मिळाली त्याच्या माध्यमातून. 3 चौकार 3 षटकार या धावा पाहायला मिळाल्या. 34 वरती बाद झाला हा बॅटर जीवन. 1 बॉल 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 1 बॉल 1 धावेची गरज. 1 बॉल 1 धावेची गरज. बॅटिंग मार्ग वरती आलाय तुकाराम. 1 बॉल 1 धावेची गरज. परंतु नक्की जीवनने मात्र नक्की जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. दी वन मॅन शो, दी वन मॅन आर्मी. 1 बॉल 1 धावेची गरज आहे जिंकण्यासाठी. 1 बॉल 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 1 बॉल 1 धावेची गरज. जो जिंकेल तो नक्की पुढे जाईल. जो संघ पराभूत होईल तो मात्र घरी जाईल. सामना कसाही असो परंतु नक्कीच मॅच मात्र रफ अँड टफ पाहायला मिळते. शेवटच्या मोमेंटला मात्र मॅच जातीये. 1 बॉल 1 फिल्डिंग करणारी टीम. शेवटचा कॉल असेल आपल्या टीम साठी. चिल्लारवाडी लवकर फिल्डिंग लावून घ्यायचे. 1 बॉल 1 धावेची गरज. 1 बॉल 1 धावेची गरज. बॅटिंग मार्क वरती तुकाराम पाहायला मिळतं. तर गोलंदाज हिरामन. ठरेल का गेम चेंजिंग ऑफ दिस ओव्हर हे मात्र पाहायला मिळेल या ओव्हर मध्ये. हिरामन 1 बॉल 1 धावेची गरज. बॅटिंगला तुकाराम.
पुढील बॉल DRS मॅचला मात्र पाहायला मिळते अशा सिच्युएशनला मॅच आली आहे तिथे मात्र पाहायला मिळेल रन फलंदाज पोहोचलाय का क्रीज मध्ये जबरदस्त मॅच आहे परंतु टेक्निकल टीम डेनिस cricket.in च्या माध्यमातून OUT आउट रेड सिग्नल जारी जना भगत अभिनंदन टीम आणि हार्ड लक संघ देऊया आणि हिरामन मॅन ऑफ द मॅच जना भगत कुठेतरी नक्की होते परंतु जसे टीम जिंकली तसे ते बाहेर आले सरपंच साहेब अभिनंदन टीम चिल्लारवाडी हिरामन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच काय गोलंदाजी हाताळली नेक्स्ट मॅच जे के खुर्शीद त्यांना फाईट देताना पाहायला मिळते आहे अर्थातच मानस स्पोर्ट्स शीतपाडा